तर अमित शहा यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। संभाजीनगरच्या जागेवर वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। अमित शहांचा दौरा नेहमीच भाजपला एक शक्ती देणारा असतो अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली। अब की बार 400 पार साठी प्रार्थना करणार असंही त्यांनी म्हटलं। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। वाटतं आज अमित शहांचा दौरा आहे। खरं तर लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मराठवाड्यातून त्यांनी सुरुवात केलेली आहे आपली जाहीर सभेची। मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा दौरा आहे। हा दौरा ते गृहमंत्री म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे एक नेता म्हणून एक क्लस्टरचा दौरा करत आहेत। असे क्लस्टर प्रत्येकाला दिलेले आहेत वेगवेगळे। तर आपला जे क्लस्टर आहे संभाजीनगरचं, त्या क्लस्टरमध्ये आज स्वतः अमित शहा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत। तर मी पण उत्सुक आहे सभेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनासाठी। ताई, खरं तर संभाजीनगरच्या जागेवरून मोठा खल सुरू आहे, चर्चा सुरू आहे। खरं तर गेल्या 6-7 टर्मपासून ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की ही जागा आम्हाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। खरं तर मराठवाड्यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात काम उभं केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। काय वाटतंय, संभाजीनगरची जागा काय आपल्याकडे येईल की काय? यावर भाष्य करण्यासाठी मी फार लहान आहे, कारण त्या रोलमध्ये जे लोक ठरवणार आहेत युतीचे सर्वेसर्वा बसून त्या जागा वाटपाच्या संदर्भात ते निर्णय फायनल ते घेतील। त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता भाष्य करणं माझा रोल तो नाही। आजच्या सभेत काय अपेक्षित आहे? अमित भाई काय बोलतील किंवा काय घोषणा करतील? त्यांनी काय बोलावं हे अपेक्षा करावी आणि त्याच्याविषयी भाष्य करावं हा माझा मुळात भूमिका नाही। मी उत्सुक आहे, नक्कीच त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे आणि ते सर्वोच्च संघटनेचं काम त्यांनी अध्यक्ष म्हणून पाहिलं असताना आम्ही जवळून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। तर त्यांचं कुठलंही भाष्य येणं हे नेहमीच भारतीय जनता पार्टीला शक्ती देणारं ठरलेलं आहे। अब की बार 400 पारचा नारा आहे, कसं पाहताय आपण या नाऱ्याकडे? प्रार्थना करते पार व्हावं। कॅमेरामन वेणू हुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।